कल्याण मोहने परिसरातून धक्कादायक घटना समोर आली आहे। क्षुल्लक कारणावरून शेजाऱ्यांमध्ये वाद झाला। गरोदर महिलेला मारहाण करण्यात आली आहे। त्यामुळे बाळाचा पोटातच मृत्यू झालाय। खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे। पोलीस तपास करतायत। राज्यातील बालमृत्यूंचा धक्कादायक आकडा समोर आलेला आहे। गेल्या 3 वर्षांमध्ये राज्यात 14,526 बालमृत्यू झाले। 269 बालकं दुर्धर आजाराने ग्रस्त। आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांची लेखी माहिती देण्यात आली आहे। नागपूरच्या शहीद गोवारी उड्डाणपुलाच्या सुरुवातीला एक टँकर अडकल्याने वाहतूक कोंडी झाली। उड्डाणपुलावर ट्रक न जावेत यासाठी उंची मर्यादा कठडे इथे बसवण्यात आले आहे। तरीही काही वाहने यातून जाण्याचा प्रयत्न करत असल्याने अशा घटना वारंवार घडत आहेत। आज सकाळी 7:30च्या सुमारास चंद्रपूरकडे जाणारा एक टँकर उड्डाणपुलावर चढण्याचा प्रयत्न करत होता, मात्र उंची मर्यादा कठड्यात अडकल्याने वाहतूक विस्कळीत झाली। याचा आढावा घेतला आमचे लोकशाहीचे प्रतिनिधी सचिन पोफळी यांनी। उंची मर्यादा असलेल्या कठड्याला टँकर अडकल्याने ही वाहतूक कोंडी झालेली आहे। चंद्रपूरकडून नागपूरकडे येत असताना या उड्डाणपुलाच्याच सुरुवातीला उंची मर्यादेचा कठडा लावण्यात आलं होतं, परंतु त्या टँकर त्यामध्ये अडकल्याने मोठी वाहतूक कोंडी झाल्याचं चित्र दिसून येत आहे। अनेक वेळा अशा घटना घडत असतात, परंतु वाहन चालक याकडे दुर्लक्ष करत असल्याने अशा घटना वारंवार घडत असल्याचं चित्र दिसून येत आहे। काल रात्रीच पुन्हा एक अशाच पद्धतीचा टँकर या ठिकाणी अडकला होता आणि आजच सकाळी ही दुसरी घटना घडल्याचं दिसून येत आहे। प्रशासन या ठिकाणी टँकर बाजूला करण्यासाठी कामाला लागले असून टँकर काढला गेला आहे, परंतु आता ही वाहतूक कोंडी केव्हा आता सुरळीत होणार याकडे आता पाहणं महत्त्वाचं आहे। सचिन पोफळी, लोकशाही मराठी, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।